आता ऐकूया कार्यक्रम परिसर या सदरात निसर्ग जागृती याविषयीची माहिती. लेखन आहे डॉ. सुधीर कुंभार यांचं. निसर्गप्रेमी मित्रांनो, इथून पुढील काळात ऊर्जा कुठल्या प्रकारे वाचवावी यासंबंधी आपल्याला निरीक्षण करून आपल्याला इंधन आणि वीज वाचवता येईल, त्याची काटकसर करता येईल का, याचा विचार आपल्याला करावा लागेल. आपल्या घरात गॅस असेल तर त्याचा वापर किती प्रमाणात केला जातो, कसा केला जातो, याचं निरीक्षण आपण करावं. आपल्याला असं लक्षात येईल की कारण नसताना अन्न शिजवण्यासाठी विनाकारण जास्त वेळ गॅस वापरला जातो. कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस कमी केला तरी सुद्धा त्यातील पदार्थ शिजत असतात. निरीक्षणांती आणि प्रयोगांती आपल्याला गॅस कोणत्या प्रकारे कोणता पदार्थ शिजवताना कमी वापरता येईल याचा मग अंदाज बांधता येईल. समजा 1 किलो शेंगदाणे घेतले आणि त्याचे 2 भाग केले. त्यातला एक भाग छोट्या गॅसवर भाजल्यानंतर किती वेळ गॅस लागला याची नोंद घेतली आणि उरलेल्या अर्धा किलो शेंगदाणे 2 दिवसानंतर उन्हात ठेवून ते भाजून बघितले तर आपल्याला ते भाजण्यासाठी लागणारा वेळ कमी लागलेला दिसून येईल. या क्रियेत किती मिनिटं गॅस वाचला याची नोंद घेता येईल. अन्न शिजवताना किंवा भाज्या शिजवताना त्यातील जीवनसत्व निघून जातील एवढी उष्णता आपण देता कामा नये. इंधन वाचवण्यासाठी पूर्वीच्या काळी आहारामध्ये तयार केलेले पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जात असत. लोणचं, डांगर, मिरपूड, मसाले घालून केलेलं ताक, कढी, वरण, त्याचबरोबर कोशिंबिरी आहारात वापरले जात. त्यामुळे पौष्टिकता असणारे हे पदार्थ खाल्ल्यानं इंधनही कमी प्रमाणात वापरले जाई. घरातील वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या वेळी भोजनास बसून अन्न गरम करत असलेलं आपण पाहतो. फ्रीजमधून काढल्यानंतर रूम टेम्परेचरला पदार्थ गेल्यावर तो गरम केल्यास काही प्रमाणात इंधन बचत होऊ शकते हे माहीत असूनही घाई गडबडीत आपण ते पदार्थ गार असतानाच उष्णता द्यायला सुरुवात करतो. दुसरी गोष्ट म्हणजे गॅसवरून तापवलेलं दूध लगेचच फ्रीजमध्ये ठेवल्यास विजेचा जास्त उपयोग केला जातो हेही आपल्या लक्षात येत नाही. फ्रीजची उघडझाप अनेक वेळा करण्यामुळे वीज जास्त वापरली जाते. त्याचबरोबर फ्रीज मोकळा असेल तर विजेचा वापर होतो हे निरीक्षण केल्यावर तुम्ही तुमच्या कृतीमध्ये नक्की बदल कराल. आपण खोलीत नसताना किंवा बाहेर पडणार असू तर त्या खोलीतील दिवे, पंखे, एसी बंद करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून ते आपण बंद केले पाहिजेत. आपण वीज वापरतो याचा अर्थ दुसऱ्या कुणाला तरी त्या विजेपासून आपण वंचित ठेवतो. गाडी चालवताना कोणत्या स्पीडनं चालवल्यावर जास्त ऊर्जा खर्च होणार नाही याचं मार्गदर्शन वाहन निर्मात्याकडून आपल्याला दिलं जात असतं. सिग्नलचे दिवे पाहिल्यावर गाडी किती वेळ चालू ठेवायची याचं गणित आपण मांडायला हवं. अलीकडे निघालेल्या स्विच स्टार्ट गाड्यांमुळे आपल्याला इंधन वाचवणं बरेचसे सोपं गेलेलं दिसून येतंय. सौर ऊर्जेचा वापर असलेले चार्जिंगचे दिवे बाथरूममध्ये किंवा नाईट लॅम्प म्हणून आपल्याला वापरता येतील तर ते आपण जरूर वापरावेत. त्यामुळे सुद्धा ऊर्जेची बचत सहज शक्य आहे. कारण नसताना पाणी मोठ्या प्रमाणात वापरण्यामुळे जास्त वीज वापरली जाईल. त्यात काटकसर कशी करता येईल याची कृती शोधून आपण काढून ती वापरायला हवी आणि हे आपण लहानपणीच शिकलं पाहिजे. आपण निसर्ग मित्र म्हणून अशा गोष्टी इतरांनाही सांगितल्या पाहिजेत. श्रोते, आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर या सदरात निसर्ग जागृती याविषयीची माहिती. लेखन होतं डॉ. सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.